नमस्कार. आज मी तुम्हाला हे काकडी आहे ना, काकडीचा मी रायता बनवून दाखवणार आहे. खूप सुंदर रायता होते. तर हे पहा, मी काकडीचा रायता तुम्हाला करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी आता हे दही घेतलेलं आहे. या दह्याला आपण फेटून घेणार आहे. हे दही आहे ना, हे फेटून घेणार आहे आपण आणि नंतर मग हे काकडी किसणार आहे. पहा, खूप सुंदर होते. ते हे काकडीचा रायता पहा. आपण दह्याला थोडं मिक्स करून घेणार आहे. नंतर याच्यात आपण काकडी घेणार आहे. मी घरचं दही आहे, घरी दही लावत असते मी. हे दही पहा किती चोपडा आहे, छान. तर या दह्यामध्ये आपण आता काकडी घेणार आहे. पहा, छान हे दही झालेलं आहे. आता याच्यात आपण काकडी घेणार आहे किसून. आधी आपण काय करायचं, हे काकडीचा कमीत कमी 1 इंच असा तुकडा कापून घ्यायचा, कारण हे कडू असू शकते. तर हे तुकडा कापून असं थोडं फिरवून घ्यायचं असं, आणि फिरवून नंतर मग हे अजून हे थोडं अजून कापून घ्यायचं. नंतर मग हे किसायचं. हे पहा, आता आपण हे थोडी शिलून घेणार आहे. वरून असं आपण हे सालटं काढून घेणार आहे. याचं थोडं जास्त नाही काढायचं आहे. थोडं आपण याचं हे काकडी किसून घेणार आहे. हे पहा, खूप छान होते जेवणात. जर काकडीचा रायता नसला तर जेवणाला म्हणजे मजा नाही येत. हे पहा, आणि हे काकडी म्हणजे खूप पाण्याचा प्रकार आहे. उन्हाळ्यात खूप चांगलं असते हे, आणि डायबिटीज वाल्यांसाठी खूप औषधी सारखं आहे, आणि त्यांच्यासाठी खूप म्हणजे उपयोगी आहे हे डायबिटीज वाल्यांसाठी. म्हणजे शुगर याच्यात कंट्रोलमध्ये राहते, आणि पाण्याचा प्रकार जास्त आहे याच्यात. म्हणून हे काकडी जास्तीत जास्त खाल्ली पाहिजे. सगळ्यांसाठी चांगलं आहे हे काकडी खाणे. म्हणजे खूप छान आहे काकडी खाणे. हे पहा, आता मी झालेली आहे आपली काकडी किसून. पहा, आता हे काकडी आपण हे दह्यामध्ये टाकून घेणार आहे. पहा, पहा, छान. आता मी हे काकडी याच्या दह्यात पूर्ण मॅश करून घेतलेलं आहे. आता आपण याला फोडणी देणार आहे. तडका, हिंदीमध्ये तडका म्हणतात. त्याच्यात याला खीरे का रायता. हिंदीमध्ये काकडीला खीरा म्हणतात, खीरे का रायता. हे पहा, मी छान सजवलेलं आहे. हे पहा, थाली छान सजवलेली आहे. आता आपण हे तडका देणार आहे याला. याच्यात आपण हे पहा, याच्यात लसूण कापून घेतलेला आहे मी, गूळ पण घेतलेला आहे, थोडं जिरं घेतलेलं आहे, हिंग घेतलेला आहे, आणि काळं मीठ घेतलेलं आहे. हे जिरं आहे, जिरं पावडर आहे, आणि मोहरी आहे, लाल तिखट आहे,
आणि कोथिंबीर आहे. ते हे आता मी याच्यात टाकणार आहे फोडणीला. फोडणीला टाकून मी याच्यात आता हे टाकून घेणार आहे. कोणाला जर लाल तिखट आवडलं तर ते लाल तिखट टाकायचं किंवा हिरव्या मिरच्या टाकायच्या. तर पहा आपण आता हे आपली कढई गरम झालेली आहे. आता मी याच्यात तेल टाकून हे छान फोडणी देणार आहे. काकडीचा रायता, छान हा काकडीचा रायता होणार आहे. आता पहा हे मी जिरा पावडर थोडं याच्यात वरून असंच टाकून देणार आहे. आणि हे मोहरी टाकत आहे. हे पहा मोहरी, छान मोहरी तडतडली म्हणजे थोडं जिरं टाकणार आहे आपण. हे जिरं टाकून दिलेलं आहे आणि हिंग पण टाकून देणार आहे. हिंग मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे का प्रत्येक फोडणीला माझं हिंग टाकत असते मी. ह्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि लाल तिखट मी ह्या दह्यामध्ये टाकत आहे थोडं. कोणाला आवडलं तर टाकायचं, नाहीतर टाकायची गरज नाही आहे. आणि हे कोथिंबीर मी हे याच्यातच दह्यामध्ये वरून टाकणार आहे. पहा आणि गूळ पण याच्यात टाकून देणार आहे, कारण आंबट जर असलं तर हे गुळामुळे याची छान चव येते. लसणाच्या 2-3 पाकळ्या टाकून देणार आहे, जास्त नाही टाकायचे. पहा आपली फोडणी झालेली आहे. आता आपण आता हे आपल्या दह्यामध्ये, दही आणि याच्यात आपण हे फोडणी आपली टाकणार आहे. गॅस बंद करून देते आणि हे पहा छान आता मी हे वरून फोडणी टाकून दिलेली आहे. पहा छान सुंदर आपला हे काकडीचा रायता झालेला आहे. हे पहा याला वरून फोडणी दिलेली आहे मी. करून बघा तुम्ही एक वेळा असं रायता छान. आता याच्यात मी कोथिंबीर टाकून दिलेली आहे. पहा किती सुंदर झालेला आपला रायता. पहा काकडीचा रायता हा पहा किती सुंदर झालेला आहे. हे पहा खूप सुंदर रायता झालेला आहे, काकडीचा रायता. पहा काकडीचा रायता आहे हा झालेला आहे. पहा खूप सुंदर झालेला आहे.